ही आहे आमची जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा। इकडून सगळं पावसाचं पाणी छतावरून वाहणारं, जमिनीवरून वाहणारं सगळं पाणी या भागात वाहत येतं। त्यासाठी आम्ही इकडे शोषखड्डा तयार करण्याचं ठरवलं। दे रे ती कुदळ दे 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 ती माती बाजूला करून घ्या। टाका तुम्ही विटांचे तुकडे टाका तिथे खड्ड्यात। थांब रे टाका विटांचे तुकडे टाका तिथे। द्या उभरून। हां, छतावरून जमिनीवरून वाहून जाणारे पाणी वाया जाऊ नये म्हणून आम्ही आमच्या शाळेमध्ये पाणी जिरवण्यासाठी इकडे एक शोषखड्डा तयार केलेला आहे। यामध्ये आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची मदत आम्हाला मिळालेली आहे। त्यांनी खड्डा खोदण्यासाठी आम्हाला मदत केलेली आहे। यातून मुलांनाही पाणी अडवणे, पाणी जिरवणे याबाबत मार्गदर्शन होईल आणि भविष्यात होणारी पाणी टंचाई वर कशी मात करावी यासाठी ते सज्ज असतील। ती माती बाजूला करून घे। टाका इथे खड्ड्यामध्ये टाका। टाका खड्ड्यात। हा ना, अजून आणा। ती माती काढा आता पावडीने व्यवस्थित। दुसरी पावडी दे रे। ती बाटली काढून घे, तिथली प्लास्टिकची बाटली काढून घे। थांबा 2 मिनिटं दादा। दे रे ती कुदळ दे 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 ती माती बाजूला करून घ्या। टाका तुम्ही विटांचे तुकडे टाका तिथे खड्ड्यात। थांब रे टाका विटांचे तुकडे टाका तिथे। द्या उभरून। हां, छतावरून जमिनीवरून वाहून जाणारे पाणी वाया जाऊ नये म्हणून आम्ही आमच्या शाळेमध्ये पाणी जिरवण्यासाठी इकडे एक शोषखड्डा तयार केलेला आहे। यामध्ये आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची मदत आम्हाला मिळालेली आहे। त्यांनी खड्डा खोदण्यासाठी आम्हाला मदत केलेली आहे। यातून मुलांनाही पाणी अडवणे, पाणी जिरवणे याबाबत मार्गदर्शन होईल आणि भविष्यात होणारी पाणी टंचाई वर कशी मात करावी यासाठी ते सज्ज असतील। ती माती बाजूला करून घे। टाका इथे खड्ड्यामध्ये टाका। टाका खड्ड्यात। हा ना, अजून आणा। ती माती काढा आता पावडीने व्यवस्थित।
ती पावडी नको ती पावडी